एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। इकडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावरती तेरणा कारखान्याच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केलाय। तेरणा कारखान्यामधील भंगार चोरीचा सावंत यांनी पर्दाफाश केलाय। ओमराजेंनी 1 कोटी रुपयांचं भंगार विकलं असा थेट आरोप सावंत यांनी ओमराजेंवर केला। त्यासोबतच ज्या माणसाला ओमराजेंनी भंगार विकलं त्या माणसाला मी स्वतः भेटलो असंही सावंत यांनी म्हटलेलं आहे। ओमराजेंनी सावंतांच्या या आरोपाला आता उत्तर दिलेलं आहे। मी बोललो की त्याला फार लागतं, माझा बाप मारला केला, मग ठीक आहे तो इतिहास झाला। अरे बाबा, हा तेरणा 12 वर्ष बंद पाडला, तिथलं भंगार सुद्धा विकलं। तू ज्याला भंगार विकलं त्या माणसाचं नाव काय? अनिलराव आपला सुधाकर जवळे पाटील 4 दिवसापूर्वी मला भेटले, म्हणले साहेब 1 कोटीचं मी भंगार ह्याच्याकडं विकत घेतलं। 1 कोटीचं 35 लाख रुपये ह्याला मी दिले। 1 कोटीचा सौदा झाला, बघितलं तर 30-35 लाखाचंच भंगार होतं, म्हणून मी 35 लाखाचंच ह्याला पैसे दिले। आणि मग मला फोन केला, अरे बाकीचे पैसे कुठे आहेत? त्यावेळेस मी सांगितलं, अहो दादा त्या ठिकाणी 35 लाखाचं भंगार आहे, बाकी काहीच नव्हतं, मग मी तेवढंच घेतलं आणि तुम्हाला तेवढं पैसे दिलं। येडा बेडा आहे का? तिथं कटर घेऊन जा, अजून काय तोडता येतंय? तुझ्या 1 कोटीच्या भंगाराची सगळी काय असेल ती बेरीज कर, तेवढं वजन कर आणि बाकीचा पैसा लवकर घेऊन ये। आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्यासारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमवला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ। आणि इमानदार आहेत म्हणून तर खोटा राहून कुणाच्या बापाला न घाबरता इथं उभारलोय, आणि तुम्ही बेईमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालत पडला। आम्ही ठीक आहे, परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं गरीब असतो आम्ही, पण ह्याचा अर्थ तर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की अख्ख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं, त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।